चांद्यापासून बांधवणीच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांधवणीचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांचं सर्वात महत्त्वाचं टेन्शन हलकं करणारे, जी माहिती आपल्या समोर निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या समस्येचं निराकरण करणारे। मग ही समस्या कोणती? तर सध्याच्या कंडिशनला जो हवालदिल झालेला कुक्कुटपालक बांधव आहे त्याच्यासमोर सर्वात महत्त्वाची समस्या की जेव्हापासून तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या वर जायला लागले तेव्हापासून आमच्या शेडमध्ये कोंबड्या आणि पिल्लं हे पातळ संडास करायला लागले। पातळ संडास केल्यानंतर ते कमजोर होत आहेत आणि त्याच्यानंतर एखाद दुसरं पिल्लू अथवा कोंबडी ही दररोज एक्सपायर होत आहेत। अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारायला लागलाय की सध्याच्या कंडिशनला जेव्हापासून 35 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेले तेव्हापासून कोंबड्या आणि पिल्लं ही पातळ संडास करत असतील तर याच्या मागचं कारण कोणतं आहे आणि त्यांनी पातळ संडास करूच नये म्हणून कोणता उपाय आहे का की ज्याच्यामुळे ते कमजोर होणार नाहीत आणि कमजोरच झाले नाहीत तर त्यांचा जीव हा अजिबात जाणार नाही। चला तर मग मित्रांनो या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तरे। जर आपल्या सर्वांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना विनंती आहे की फार मेहनतीने मी आपल्यासाठी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी माझी मेहनत बघून जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा। याच्यामुळे कुठेतरी येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला बघाव्यास मिळत राहतो, परंतु यामुळे काम होईल की आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते। त्यामुळे जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल कराल ना, एवढं प्लीज माझ्यासाठी आपण सर्वांनी करून घ्यावं ही आपणास नम्र विनंती। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे की जी माहिती आपल्या सर्वात महत्त्वाच्या टेन्शनला हलकं करणारे, जे टेन्शन सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनात आहे। सध्याच्या कंडिशनला सामान्य कुक्कुटपालक बांधवांच्या मनातील जे टेन्शन आहे की त्यांच्यापाशी असणारी कोंबडी आणि पिल्लं सध्याच्या कंडिशनला कडक उन्हामुळे पातळ संडास करत आहेत आणि त्याच्यामुळे कमजोर होऊन त्यांचा जीव जातोय। तर कडक उन्हामुळे कोंबड्या व पिल्लं पातळ संडास का करतात, यामागची कारणे काय व उपाय काय सगळं समजावून सांगणारे व्हिडिओ महत्त्वाचा आहे। फक्त शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळून जाईल। तर आपल्याला प्रथम समजावून सांगतो की बाबा ज्या वेळेस तापमान वाढते त्यावेळेस त्याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होतो, त्यामुळे कोंबड्या व पिल्लं पातळ संडास का करतात। तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्या वेळेस तापमान वाढायला लागते त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की आपल्यापाशी असणारा जो पक्षी आहे तो कोंबडी आहे आणि हा जो पक्षी आहे तर हा शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे। शीत रक्तपेशी असणारा पक्षी म्हणजे काय की ज्याचा बाहेरच्या वातावरणाशी ताळमेळ बसत नाही। बाहेरचं वातावरण त्या ठिकाणी बदललं की शरीरातलं सुद्धा या ठिकाणी असणारं वातावरणात बदल होतो। म्हणजे आपण जर बघितलं तर बाहेरच्या वातावरणात तापमान वाढलं त्यांच्या शरीरातील तापमान वाढते, बाहेरच्या वातावरणात तापमान घटलं की त्यांच्या शरीरातील तापमान घटते आणि त्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात की ज्यामुळे तापमान ते बाहेर काढू शकतील। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तापमान 35 डिग्री सेल्सिअसच्या वर जायला लागते त्यानंतर काय होते, त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी व्हायला लागते, तापमान हे शरीरातील वाढायला लागते आणि याचा परिणाम मग डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती होतो। कोणताही पशुपक्षी अथवा प्राणी आलेल्या संकटाशी सामना करतो, झुंज देतो, त्यानंतर एक्सपायर होतो। कोंबडी सुद्धा हेच करत असते। त्यामुळे काय होते, कोंबडी स्वतःच्या शरीरातील सर्व शक्ती एकवटते। ही शक्ती एकवटल्यामुळं पचनतंत्रावरती परिणाम होतो आणि याच्यामुळे जे खाल्ले ते व्यवस्थित पचत नाही आणि त्यामुळंच तापमान वाढायला लागलं की कोंबडी ही पातळ संडास करायला लागते। कोंबडीनं व पिल्लांनी पातळ संडास करायला लागले की त्यानंतर होतंय काय की त्यांच्या शरीरातील पोषक घटक बाहेर निघून जातात आणि त्याच्यामुळं काय होतंय की त्या ठिकाणी आपली कोंबडी आणि पिल्लं ही त्या ठिकाणी कमकुवत होतात। कमकुवत झाल्यामुळं सहजासहजी ते आजाराला बळी पडतात आणि त्याच्यामुळं आपल्या कोंबडीचा आणि पिल्लांचा हाकनाक जीव जात असतो। हा कोणता रोग नाही तर मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे। तो जर तुम्ही सॉर्ट आउट केला
तर या वाढत्या तापमानामुळं आपल्या कोंबडीला आणि पिल्लांना विष्ठा पातळ होऊन ते कमकुवत होऊन एक्सपायर होणार नाही. आता याच्यासाठी काय करायचं हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, ह्याच्यासाठी खूप मोठं सायन्स नाही आहे. फार सिंपल या ठिकाणी छोटे-छोटे उपाय त्यांचा वापर करा. तुम्हाला पहिल्यांदा घरगुती उपाय सांगतो. घरगुती उपायांचा जर या ठिकाणी विचार करायचा म्हटलं, तर 1 लिटर पाण्यामध्ये आवश्यकतेनुसार 1 अथवा 2 लिंब जर पिळून टाकली व त्यात थोडी चवीपुरती साखर अथवा गूळ टाकला व थोडंसं मीठ, त्यामुळं ते सरबतासारखं तयार होईल. असं जर इथून 15 जूनपर्यंत केलं तर तुम्हाला सांगतो आपल्या कोंबडीचं व पिल्लांचं कडक उन्हापासून संरक्षण होईल. त्यांच्या शरीरातील तापमान मेंटेन राहील व त्या ठिकाणी असणारी जी एक्स्ट्रा उष्णता आहे ती बाहेर निघून जाईल. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे काय करा, हे शक्य असेल तर हे करा, नसेल तर उसाचा रस आणा, त्यात थोडा बर्फ टाका आणि थोडंसं चवीपुरतं त्या ठिकाणी मीठ टाका. बस एवढं करून टाका मित्रांनो. आणि लिंबू पिळलं तर खूपच छान. तर यामुळे सुद्धा त्यांच्या शरीरातील उष्णता आपल्याला कमी करता येते, ज्यामुळे कोंबड्या व पिल्लं पातळ संडास करत नाही. आता जर आपण या ठिकाणी घरगुती उपायांव्यतिरिक्त काही उपाय बघायचे म्हटले तर काय, तर याच्यासाठी आपण मेडिकल लाईनमध्ये जाऊन ORS पावडर, इलेक्ट्रो पावडर, ग्लुकोज पावडर आणून घ्यायचे. ORS पावडर जर आपण सर्वांनी आणलं तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये असणाऱ्या झिंकमुळे खूप फायदा होतो. ORS पावडर आणल्यानंतर मोठ्या कोंबड्यांसाठी 1 लिटरला 4 ग्राम आणि लहान पिल्लांसाठी म्हणजे जे की 1 ते 4 महिन्याचे त्यांच्यासाठी 1 लिटरला 2 ग्राम मिक्स करायचे मित्रांनो पाण्यामध्ये आणि हे दिवसभर द्यायचे. 2 दिवस दिले तुम्हाला सांगतो कोंबड्यांची पातळ संडास ही बंद होऊन जाते आणि कोंबड्या ह्या तंदुरुस्त राहतात. आणि जर ORS पावडर दिली तर त्यानंतर 2 दिवस काय करायचे, आपल्याला इलेक्ट्रो पावडर किंवा ग्लुकोज पावडर द्यायचे. कारण पातळ संडास झाल्यानंतर कोंबडीला अशक्तपणा येतो, कोंबडी कमजोर होते आणि त्याच्यामुळे कोंबडीला काय होते की आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कोंबडीचा जीवसुद्धा जाऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं, सुरुवातीला घरगुती उपाय करायचे, तर त्यासोबत ORS पावडर द्यायचे. असं जर केलं तुम्हाला सांगतो फक्त 2च दिवसात कोंबडीची पातळ संडास ही बंद होऊन जाईल व कसल्याही प्रकारची पातळ संडास तिथून पुढे कोंबडी अजिबात करणार नाही. तर अशा पद्धतीनं जर उपाययोजना केली तर मला वाटते कसल्याही प्रकारचं टेन्शन आपल्याला या ठिकाणी भासणार नाही, कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही आणि या कडक उन्हापासून आणि वाढत जाणाऱ्या तापमानापासून आपल्या कोंबडीचं पिल्लांचं संरक्षण होऊन जाईल. हा छोटा उपाय करून घ्या मित्रांनो. आणि जर पत्राचा शिळा असेल तर वरून ऊसाची पाचट कडब्याच्या पेंड्या तुराट्या परत टाका आणि खालच्या साईडनं पांढरा पेंट मारून टाका. याच्यामुळे सुद्धा कडक उन्हापासून आपण आपल्या कोंबड्यांचं संरक्षण व बचाव करू शकतो. तर आता आपण हे उपाय बघितले, पण असे उपाय योग्य वेळी मिळत नाहीत म्हणून खूप साऱ्या अडचणी आपल्यासमोर निर्माण होतात. हेच अधोरेखित करून आम्ही काय केले या ठिकाणी की ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली आहे. मग ही ऑनलाईन ट्रेनिंग जी आहे तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन देते आणि या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे शेकडो कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे काय होत आहे की कोंबडीचा व पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी करण्यासाठी सहकार्य आमच्याकडून प्राप्त होईल, ज्यामुळे 80% खाद्य खर्च कमी होत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट किंवा शेड कशा पद्धतीने निर्माण करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन केलं जाते, ज्यामुळं आपली पैशाची, वेळेची, जागेची आणि त्याचबरोबर मेहनतीची बचत होऊन जाते. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की या ठिकाणी आपण कोंबडी आणि पिल्लं यांच्यापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं म्हटलं तर या ठिकाणी ते आजारी पडायला नको. मग आजारी पडायला नको म्हटलं की त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं हे महत्त्वाचं आहे. तर आम्ही तुम्हाला लसीकरण कधी आणि कसं करायचं हे सांगू, ज्यामुळे कोंबडी व पिल्लं आजारी पडणार नाहीत. चुकून पडली तर त्यांच्यावरती आलेला आजार कोणता ओळखून तात्काळ उपाययोजना तुम्हाला सांगितली जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं प्राप्त करायचं, त्यांची ब्रूडिंग, फीडिंग, वॅक्सिनेशन कसं करायचं की जेव्हा छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास या ठिकाणी मिळून जाईल. आणि सरतेशेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दलही सखोल मार्गदर्शन हे आपणास केलं व दिलं जाईल, ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल त्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुरुवातीला एक लेक्चर, त्यानंतर वेदर बुलेटिन, त्याच्यामध्ये पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती, पिल्लांवरती कसा परिणाम होणार याबद्दल माहिती दिली जाते आणि त्या परिणामापासून त्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा हेही सांगितले जाते व कोणता आजार आला तर तात्काळ कोणती उपाययोजना करायची की ज्यामुळे पक्ष्यांची मृत्यूदर या ठिकाणी कमी होऊन जाईल. त्याचबरोबर मित्रांनो, शेवटचं सेगमेंट असते प्रश्न उत्तरांची. जी काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी दिली जातात, ज्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी राहत नाही. प्रश्न हा असेल किंवा इतर दिवशी समस्या आली तर सोल्युशन कुणाकडून मिळवावं
यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी जे आहे ते दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांना कॉल करून प्रश्नांचे उत्तर मिळवायचे, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. अशा असणाऱ्या जबरदस्त ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ज्यांना सामील व्हायचे त्यांना काय करावं लागेल तर समजून घ्या. याच्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर नाव, पत्ता व 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवावा लागेल. आणि हे केलं की तुम्ही 84 21 82 62 62 वर कॉल करा. लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा की आम्ही व्हॉट्सअपवरती पूर्ण माहिती पाठवली. लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुम्हाला नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो हा पाठवायचा आहे. मग एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर देतील, जो आहे या ठिकाणी 82 65 088 460 8265088460. हा नंबर जसा तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपवर पाठवला जाईल तर हा नंबर मिळाल्यानंतर यावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा, ज्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपणास सखोल मार्गदर्शन प्राप्त होऊन जाईल, ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. तर ज्यांना लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा या व्यवसायातून त्यांनी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं. यासाठी आपण संपर्क साधू शकता 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. त्याचबरोबर मित्रांनो, आपली मार्केटिंगची जी सर्वात महत्त्वाची चिंता आहे ती दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केला आहे. मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्या सर्वांना जॉईन व्हायचं असेल तर आपल्या सर्वांना एकच काम करायचं. व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा पाठवायचा आहे फोटो. एवढं केलं तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की जसं जसं तापमान वाढायला लागते त्याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा परिणाम होतो व त्या वाढत्या तापमानामुळे कोंबड्या आणि पिल्लं पातळ संडास का करतात व यामागची कारणे आणि 100% उपाय, ही माहिती आज तुमच्यासमोर सादर केली. मला वाटते तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचे 100 प्रश्नात तुम्हाला उत्तर मिळून गेले. तरी देखील काही प्रश्न आणखीन शिल्लक असतील, काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे या ठिकाणी सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न करत राहील. तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आणि कुक्कुटपालक बांधवांची आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांची या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त.